इच्छा पूर्ण कर ग बाई. मला काय नको. माझी बहीण निघत नाही. आता तो डॉक्टरचा त्रास आहे. त्याला डॉक्टर इलाज करी. आता मी काय सांगू, कोणी निंबू उडवला, कोणी निंबू उडवला, कोणी भावली काय 4 कोकच्या नको. मग माझे जवळ या, मी तुला बंदोबस्त करून दे. खर्च करायची हिंमत कर. तू तिला खर्च दे. ह्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. मी जेव्हा जेव्हा या माऊलीला बघतो, आमची खिडकाळी गावची माऊली आहे मोरे साहेब. जेव्हा जेव्हा होम मेडिसिनला आम्ही गेलो त्या वेळेला रात्री 1 वाजता पण नाचत होती. पाऊस एवढा पडत होता पण बाई काय फरक पडती. शेवटी मी ठरलो होतो ती नाचते आपली कोण म्हणतात. तो सुद्धा विचार करतोय बाई अजून खाली थांब, घेऊ नको. तुझी सगळ्यांना गरज आहे, तुझ्या आशीर्वादाची सगळ्यांना गरज आहे माऊली. इथेच थांब. एक भाकरीवाली माणूस कुठे गेली आपली आली होती. भाकरीवाली ताई कुठे गेली ताई. माऊली घरी थांबा. ये ताई. खरं सांगतो बाबाजी पाटील साहेब, महाराष्ट्रभरातून 18 पगड जातीची माणसं मुंबईकडे जाऊ. आपली पोटाची खळगी भरण्याकरता ही सगळी माणसं इकडे आली, पण त्यांना आपलंसं करून आपल्या शेतात त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवस्था करणारा जर कोण होता तो आगरी आणि कोळी बांधव होता. आणि आगरी कोळी बांधवांनी त्यांना आपल्या मुठीत धरलं, गाठीची धरलं, छातीची लावलं, प्रेम दिलं. आणि म्हणून मुंबईत 18 पगड जाती ह्या राहू शकल्या, कारण तुमच्यासारखी माणसं, या मुंबईचा खरा राजा असणारी माणसं त्यांच्या पाठीशी उभी राहील. बरं मोरे साहेब, एवढ्या जरी माणसं थांबली नाहीत आपली आगरी कोळी बांधव. अख्ख्या समुद्रावरती राज्य करणारा आगरी कोळी बांधव आहे. जमिनीवरती राज्य करणारा आगरी कोळी बांधव आहे. शेतामध्ये राबणारा, शेणाच्या गवऱ्या झाकणारा आणि सोन्याचा घास बनवणारा आगरी कोळी बांधव आहे. या आगरी कोळी बांधवांनी खरी चव, समुद्राची खरी चव केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात पोहोचवली तो आपला आगरी कोळी बांधव आहे. आज मुंबईत आल्यानंतर आगरी माणसाच्या हातचं जेवण जेवला नाही तर मुंबईची चवच कळली नाही. असं कळलं, असं इतकं आगरी बांधवांनी करून ठेवलं. बरोबर ना दादा? खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आज ह्या आगरी कोळी बांधवांमधलं मला तर मोरे साहेब 2 मिनिटं तुम्ही उभे राहा, 2च मिनिटं उभे राहा. मी मोरे साहेबांना 20-25 वर्ष ओळखतोय. अतिशय कष्टानं सर्वसामान्य घरात जन्माला आलेला एक तरुण मुलगा समाजसेवेच्या ध्यासाने उभा राहतो आणि तुमच्या आशीर्वादाने आज आपला आमदार होतो. मला वाटतं मोरे साहेब तुम्ही आमदार आहात, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही आमदार झालो आहोत. त्या राजेशजी मोरे साहेबांच्या जोरदार करायला होत्या. जोरदार करा मोरे साहेब. आज दिवस महत्वाचा आहे तरी तुम्ही इथे आलेला आहात. धन्यवाद. एक ढोला गाणारा इथे आहे. मग दोघी आहे या, दोघी या, 2 माईक हा या. ढोला गाणा या त्यांच्याबरोबर मी देव माझा विठ्ठल, पंढरपुरात देव माझा विठ्ठल, देवरी देव उभा चंद्रभागेच्या समोर. आपल्या बाबाजी पाटलांनी त्याच्या समोर खुर्ची लावायला आणल्या. देवाच्या आज्ञेत नाही, बाबाजी पाटलांनी समोर खुर्ची लावल्या. आवडी खुर्चीची रोपा उभी कोणी केली? या माझ्या बाबाजी पाटलांनी केली. या माझ्या बाबाजी पाटलांनी केली. बंद